सत्यवती हा कुठे निघाली? हे काय विचारणं झालं दादा? पाण्याला जायला नको? पहाटेच कुठे गेली होतीस? कुठे म्हणजे? मंदिरात आणखी? शिवदर्शनाला. आणखी 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 ऋषीवर्यांच्या सेवेला. सत्यवती तुझी ही सत्व शिवा पुढे झाली आता. का? माझ्या सेवेचा आपल्याला काय बरं उपद्रव झाला? अद्याप झाला नाही, पुढे होणार नाही असं वाटत नाही. पण दादा, सत्यवती जन्मभर मी कोळ्याचा धंदा केला. मासे जळ्यात कसे फसतात ते मला कळत नाही. असं का तू पण समजते? दादा, सत्यवती मी काय सांगतो ते नीट लक्ष ठेवून आहे. मागे एकदा तुझ्या प्राप्तीसाठी अशी नावाचे देवसी माझ्यापाशी याचना करीत आले होते. पण सत्यवती त्या ऋषी शेठाला मी माझी कन्या तुला देणार नाही असं निक्षून सांगून त्याला वाटेला लावला. का? कशासाठी? हे बघ कोणी तुझ्या मनात काय आहे ते खरं खरं सांग. दादा, सत्यवतीने आजपर्यंत कधी कुणाशी असत्य भाषण केलं नाही. पण मी त्यांना मनाने भरलंय दादा. हे मनाने वर्णन आहे. सत्यवती फार फार पुढे गेलीस तू. दादा, त्यांनी मला तसं वचन दिलं आहे. आपलं सर्वस्व माझ्या पायापाशी त्यांनी अर्पण केलं आहे. अर्पण करायला त्या भडंगापाचे आहे तरी काय? वेड्याच्या भरात दिलेल्या वचनावर कोण विश्वास ठेवेल? बेटी तू त्याला सारा नाही म्हणून सांग. नाही दादा, मी त्यांना नाही म्हणाले तर खचितच ते देहत्याग करतील. देहत्याग करणारी माणसं मोहाला सुद्धा इतक्या सहजासहजी वश होत नाही. पण दादा, खरंच ते तसे नाहीये. पुरुषाचं मन तुझ्यापेक्षा मला जास्त पडतो. तो छडक पाजळतो, त्याची माया आटायला देखील छडत पडतो. पण दादा, सत्यवती तू जाणती झाली. तुझ्या जन्माची कथा मी तुला सांगते. त्या भिवराच्या घरी तू वाढली तरी तू बिजाची आद्य कन्या आहेस. आल्या कन्या नाही. तुझे पाणी ग्रहण करण्यात एखादा धर्मंत राजा योग्य आहे. दादा, राज्यपणाचा मला तीळ मात्रही लोभ नाही. त्यांच्या संगे एखाद्या आश्रमात देखील मी सुखाने संसार करीन. आश्रमातील व्यक्ती फार वेगळा असतो मुली. तो तुझ्या मनाचा धर्म नाही आणि त्याच्याही मनाचा धर्म नाही. दादा, त्यांच्याशिवाय अन्य कोणत्याही पुरुषाला मी कधीही वळणार नाही. अशी आजपर्यंत पित्याची कोणती गोष्ट तू मानलीस ते ही मानणार आहे. नाही दादा, आपल्या लाडक्या कन्यावर असे रागावून जाऊ नका. दादा, मी कष्ट धरायचं असेल तर तुझा मार्ग तुला मोकळा दादा, आहे. माझ्यावर रागावून जाऊ नका. मी काय म्हणते ते ऐका तरी. कुणाच्या बाबतीत कन्याचे लाड मला करता येत नाही. दादा, तुमच्या मर्जी खातर एखाद्या राजाच्या गळ्यात माळ घालून मी अंतपुरात नांदले तर त्या योगे कुणाला तरी सुख लाभेल का हो? तू हे मनावर नाही आणि मान्यावर नाही. आयुष्याचा सौदा चातुर्याने ठरवला तरच सुखाचे दिवस निघतात. पण स्वतःचं हित कोणाचं तरी शुद्ध तुझ्या मनात राहिलं आहे का?